भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा आईला भेटत असत तेव्हा ते आईचे दर्शन घेत असत। याचा अर्थ आई पदापेक्षा मोठी आहे। कुठलाही व्यक्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची वागणूक, समाजातील त्याची प्रतिष्ठा साहजिकच डोळ्यासमोरून जाते। विद्यमान खासदार बळवंतभाऊ वानखळे हे त्यांचे जिवंत उदाहरण म्हणावे लागेल। अगदी आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा कधी अपमानाने किंवा अरेतुरेच्या एकेरी शब्दात बोलताना गेल्या 25-26 वर्षाच्या सहवासात मी तरी बघितले नाही। हेच त्यांच्या यशाचे गमक म्हणावे लागेल। म्हणूनच तर अगदी गल्लीच्या राजकारणातून दिल्लीच्या तख्तापर्यंत त्यांनी मजल गाठली। संविधानामध्ये लोकप्रतिनिधीचे पद जरी मोठे असले तरी सामाजिक जाणीव आणि आपली सामाजिक बांधिलकी राजकीय व सामाजिक जीवनात वावरत असताना जपणे हे सुद्धा तितकेच मोलाचे ठरते। त्यामुळेच पदापेक्षाही आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने थोरला असलेल्या व्यक्तीचा पदस्पर्श केल्याने काय चूक म्हणावी, हा तर सुसंस्कृतपणाच म्हणावा लागेल। आणि हा सुसंस्कृतपणा बळवंतभाऊच्या नसानसात ठाचून भरलेला असल्याचे त्यांच्या वागणुकीतून नेहमीच दिसून येतो। केवळ भावुक होऊन चालत नाही, तर उच्च लक्ष्य प्राप्तीकरिता त्यागाची भावना महत्त्वाची असते आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने त्याग करीत असतो। कोण सुटलं, कोण मागे राहिलं, कोण हातात हात घेऊन चालतंय, हा त्या प्रसंगाचा भाग असतो आणि तेच खरं राजकारण असतं। आणि हे ज्यांना जमतं तोच खरा राजकारणी असतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतभाऊ वानखळे। परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेल्या, स्वार्थाने बरबटलेल्या व्यक्तींना त्यांचं मोल काय कळणार। म्हणूनच केवळ बळवंतभाऊच्या उणिवा दाखविणाऱ्यांना मला नाईलाजाने म्हणावेसे वाटते, बंदर क्या जाने अदरक का स्वाद।